प्रत्येक मुलीने आयुष्यामध्ये एकदा तरी इथे यायलाच पाहिजे. तर मित्रांनो, गोष्ट पुण्याची 12व्या भागात आपण आलेलो आहोत महात्मा ज्योतिबा फुले वाड्यामध्ये, जो की पुण्यामध्येच आहे. महात्मा ज्योतिबा फुले म्हटलं की आपण फक्त स्त्री शिक्षणाकडे बघतो, पण जेव्हा तुम्ही वाड्यात याल तेव्हा तुम्हाला बाकीही गोष्टी त्यांनी ज्या समाज सुधारण्यासाठी केल्या त्या तुम्हाला कळून जातील. या वाड्यामध्ये तुम्हाला प्रेरणा मिळेल हे मात्र नक्कीच. या आधीही मी वाड्यात आलो होतो, पण यावेळेस मी बायकोला सोबत घेऊन गेलो होतो आणि आवर्जून तिला सांगितलं की तू तरी या जागेवरती नतमस्तक व्हायलाच पाहिजे, कारण की आज तू जिथे स्टँड करतीस ते यांच्याचमुळे. तर मित्रांनो, अशा भरपूर काम आहेत जे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी समाजासाठी केलेले आहेत. ते तुम्हाला नक्की कळावे हीच माझी इच्छा आहे आणि तुम्ही या वाड्यात नक्की जा. बाकी गोष्टी मी सांगत नाहीये याचं कारण हेच आहे की तुम्ही तिथे जाऊन त्या गोष्टी पाहाव्या, तिथे नतमस्तक व्हावं आणि जी प्रेरणा मला मिळाली ती तुम्हालाही मिळावी. तर मित्रांनो, गोष्ट पुण्याची मधला 12वा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ जाऊ द्या आणि मला फॉलो नक्की करा. प्रत्येक मुलीने आयुष्यामध्ये एकदा तरी इथे यायलाच पाहिजे. तर मित्रांनो, गोष्ट पुण्याची 12